ईश्वरीच्या आई-वडिलांसमोर येणार राकेशचा खरा चेहरा पण कसा ते जाणून घेण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी अर्णव सरांसाठी कॉफी करते आणि स्वतःसाठी चहा करते. राकेश येऊन तिला तिकडनं बघतोय आणि आता त्या ज्या काम करणाऱ्या मावशी असतात त्या आलेल्या आहेत. त्या म्हणतायत ईश्वरीला की अहो वहिनी, तुम्ही कशासाठी केलं? मी बनवलं असती सरांसाठी कॉफी. तर ईश्वरी म्हणते अहो नाही नाही, मला ना आज अर्णव सरांना माझ्या हातचीच कॉफी द्यायची असं म्हणते. तर प्रेक्षकांनो ईश्वरी पुढे म्हणते मला म्हणजे कोथिंबीर पुढे संपलीये, जरा मला भाजीसाठी लागेल आणून देता का असं म्हणत ना कोथिंबीर आणायला पाठवते. तर प्रेक्षकांनो वहिनी मामांना चहा हवा होता असं ते सांगतात. तर ईश्वरी म्हणते हो मी देते आणि मग ईश्वरी ना मामांसाठी चहा इथे कपमध्ये ओतते आणि आता मामांसाठी ईश्वरी चहा घेऊन जायला निघाल्यानंतर इकडे हा राजेश उर्फ राकेश काय करणार आहे बघूया. तो म्हणतोय मनामध्ये एक चान्स, फक्त एक चान्स हवाय तुला आपलं करण्यासाठी. ईश्वरी इथे म्हणते आधी मामांना चहा देऊन देते म्हणून आता ईश्वरीने चहा भरल्यानंतर ती तिकडनं निघून गेलीये. तर राजेश बघा आता काय करतोय, हळूहळू नाही तो किचन काउंटर जवळ तिथे येतोय आणि ईश्वरीने केलेला चहा आणि कॉफी वगैरे सगळीकडे बघतोय तो आणि आता स्वतःशीच हसतो. ईश्वरी गेले त्या दिशेला एकदा बघतो आणि मग म्हणतो कॉफी अर्णवची आणि चहा माझ्या इंदोरी जिलबीचा. आणि प्रेक्षकांनो स्वतःशीच खुनशी हसत त्या चहामध्ये 2 थेंब औषध मिसळतो आणि म्हणतो गंमत येणार आहे आता, तू पडशील, मी पटकन तुला येऊन सावरेन, मग फक्त आपण दोघंच असं म्हणत ना स्वतःशीच इथे हसतोय आणि त्याने चहामध्ये औषध ऑलरेडी मिसळून झालेलं आहे त्याच्या. आता बघू पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे पाठीमागून तोपर्यंत ईश्वरी आलीये आणि ईश्वरी राजेशला इकडे बघतीये तर ती विचारते, "तुम्ही इथे काय करताय?" आणि प्रेक्षकांनो राजेश आता इकडे स्वतःशीच हसतो. ईश्वरी आता त्याच्या समोर येते. तर राजेश म्हणतो, "तुझा विचार करतोय, फक्त तुझा विचार." म्हटलं नव्या सूनबाई एकट्याच असतील किचनमध्ये, जाऊन त्यांना विचारावं माझी काही मदत लागणार आहे का वगैरे ते. आणि मग तो असा जवळ वागतो एकदम आणि म्हणतो, "तेवढंच तुझ्या जवळ राहता येईल काय?" तर ईश्वरी लगेच ना तिथनं बाजूला जाते आणि आपलं आपलं काम करायला लागते. तर राजेश म्हणतो, "अगं निदान स्माईल देऊन ओके तरी म्हण किंवा बोल तरी. एक तितकाच दिवस चांगला जाईल माझा." ईश्वरी त्याला म्हणते, "निघा इथून." राजेश तिच्याकडे बघतो, "ठीक आहे" म्हणतो आणि जातो. पण तोपर्यंत असा हात पुढे करतो, तर ईश्वरी अशी दचकते. पण राजेश काय करतो, तिथलं बिस्किट जे काही ते उचलतो आणि मुद्दामून ना ईश्वरीच्या समोर इथे असं तोंड वाकडं करून खातो. ईश्वरी इथे कॉफी आणि चहा दोन्ही गोष्टी ओतत आहे. तर प्रेक्षकांनो राजेश ना तिकडे आता स्वप्नरंजन करत तिथे टेबलवर बसून बिस्किट खात. आता राजेशचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? तुम्हाला काय वाटतं? त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बरं का. तर ईश्वरी आता चहा आणि कॉफी घेऊन पुढे आलेली आहे. तोपर्यंत अर्णव जिना उतरून खाली येतोय. ईश्वरी म्हणते तुमच्यासाठीच कॉफी घेऊन येतो ते. तुमच्यासाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा. बघा ना, पिऊन बघा ना कशी झाली ते. नाही म्हणजे माझ्या हातून थोडी जास्त साखर पडते आणि कारण सवय नाहीये ना मला कॉफी करायची, अशी ईश्वरीची नॉनस्टॉप बडबड सुरू झाली आहे. ईश्वरी पुढे म्हणते, कारण माझ्या घरी सगळे चहावाले आहेत आणि ते पण अद्रकवाली चहा आहे. तुम्ही पिऊन बघा. तर अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, मी ब्लॅक कॉफी पितो. विसरलीस का तू?" तर लगेच ईश्वरी म्हणते, "इथे बारा की ढेर." मी ते म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं असं ईश्वरी म्हणते आणि पण म्हणते, "मी दुसरी कॉफी बनवते." तर लगेच अर्णव म्हणतो, "नाही, नाही, इट्स ओके." आणि म्हणतो, "तू ही कॉफी इतक्या प्रेमाने बनवलीयस ना, तर मग ती कॉफी मी पिणार," असं म्हणतो बरं का. प्रेक्षकांनो अर्णव जरा मूड चांगलाच आहे आणि हा हा दोघांचा प्रेमळ संवाद बघून तिकडे राजेशच्या पोटात दुखतोय. अर्णव ईश्वरीला म्हणतो, "तू पण घे चहा," असं म्हणत आता दोघं जण तिथेच उभं राहून चहा पिणार आहेत बघा प्रेक्षकांनो. इथे ईश्वरीने दिलेली कॉफी अर्णवच्या हातात आहे. तर ईश्वरीच्या हातामध्ये कप आहे, त्याच्यामध्ये चहा आहे आणि त्या चहाच्या कपामध्ये इकडे राजेशनं औषध मिसळलंय आणि आता ईश्वरी तो चहा पिणार हे बघून इकडे राजेश बघा कसा हसतोय ते. ईश्वरी आता कप तोंडाला लावणार प्रेक्षकांनो, तोपर्यंत अर्णवचं लक्ष तिथे बसलेल्या राजेशवर जातं आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल ही बहुतेक अर्णवच्या लक्षात आली आणि त्यामुळे होतंय काय बघा प्रेक्षकांनो, अर्णव एकदा चहाच्या कपाकडे आणि ईश्वरीकडे एकदा बघतोय, तर एकदा राजेशकडे बघतोय, तर राजेश ना स्वतःशीच इथे हसतोय. तर आता अर्णवच्या लक्षात येतंय काहीतरी की काहीतरी गौडबंगाल असायची शक्यता आहे आणि राजेश पण तसा एकदम ना सायन्स दिल्यासारखा इकडे हसतोय बघून. ईश्वरी मात्र आपला चहा फुंकायच्या बेतात असते आणि आता ईश्वरी चहाचा कप तोंडाला लावणार, तोपर्यंत अर्णव म्हणतो, "मी सिंदूर थांब." ईश्वरी विचारते, "काय झालं?" "अहो." आणि मग तोपर्यंत ना अर्णव इथे ना चहाचा कपच काढून घेतो आणि मग म्हणतो, "हा चहा ना जिजू पितील."
आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर जिजूंचे डोळे बघा कसे इथे शॉक्क बसल्यासारखे मोठे झाले ते. तर आता अर्णव काय करतो, ईश्वरीच्या हातातला कप घेतो आणि म्हणतो, "ये इकडे, त्यांना चहा देऊया आपण." आणि आता अर्णव इथे राजेशच्या जवळ येतो आणि राजेशच्या समोर इथे चहाचा कप ठेवतो आणि अगदी ना प्रेमाने, "जीजू, हा चहा प्या तुम्ही," असं म्हणत ना चहाचा कप पुढे करतो. "तुमच्यासाठी चहा आहे हा," असं म्हणतो. आणि मग राजेश एकदा चहाकडे बघतो आणि म्हणतो, "माझ्यासाठी?" "नाही अरे मला नकोय." तर लगेच इकडे अर्णव म्हणतो, "घ्या पटकन, पिऊन टाका." तर "अरे नकोय मला," असं म्हणत ना राजेश मुद्दाम म्हणतो. तर लगेच अर्णव म्हणतो, "प्रेमाने देतोय, घे," असं म्हणत ना एकेरीवर येतो बरं का आता. तर लगेच ना राजेश बघा कसा बघतोय ते आणि म्हणतो, "मी पण प्रेमानेच सांगतोय, नकोय मला," असं म्हणत ना उभं राहिला. तर ईश्वरी म्हणते, "सर, अहो काय झालं? काय चाललंय?" तर प्रेक्षकांनो इकडे अर्णव चहाचा कप राजेशच्या पुढ्यात ठेवतो आणि आता म्हणतो, "मिस इंदोर, याने या चहामध्ये ना काहीतरी मिसळलंय." आणि हे ऐकून इकडे ना राजेश शॉक बसल्यासारखा अर्णवकडे बघतो की ह्याला कसं कळलं. तर ईश्वरीला सुद्धा डबल धक्का बसतो बरं का. तर आता राजेश उठून बसून म्हणतो, "हां, मानलं यार अर्णव तुला. अरे खरंच मानलं तुला. तुला कसं कळलं? तू तर वर होतास ना." तर अर्णव म्हणतो, "कुठेही असलो तरी सुद्धा लक्ष तुझ्यावरतीच असतं माझं." तर इकडे ईश्वरी मात्र डबल शॉक झाली बरं का. तर राजेश इथे म्हणतो, "म्हणजे बरोबर." तर ईश्वरी म्हणते, "म्हणजे सर, मी मामांना चहा द्यायला गेले त्यावेळी याने याने या चहात." तर लगेच राक्षस म्हणतो, "शा, हिला पण कळलं," असं म्हणत ना मुद्दामून असं तोंड वाकडं करतो आणि म्हणतो, "सगळा प्लॅन फेल गेला माझा." "हां, पण एका गोष्टीचं बरं वाटतंय हां मला," असं म्हणतो राजेश. आता ते कुठल्या गोष्टीचं बरं वाटतंय बघा, तर यापुढे साधा चहा पिताना सुद्धा भीती वाटणार आहे तुम्हा दोघांना. आणि इकडे राजेश हसतच बसतो आणि मानलं, स्वतःला मानलं असं म्हणत ना लगेच स्वतःची तारीफ करतो इथे आणि म्हणतो, "प्या, चहा प्या," असं म्हणत खुर्ची-बिर्ची बाजूला करतो तिकडे आणि निघून जातो. तर ईश्वरी म्हणते, "अहो सर, हा माणूस ना." तर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, इट्स ओके, ओके, मी आहे ना," असं म्हणून विश्वास येतो आणि आता ईश्वरी तर घाबरली. तर आता तिचा मूड चेंज होण्यासाठी आता मस्त 2 कप अद्रकवाली चहा बनव असं म्हणून सांगतो. तर लगेच ईश्वरी विचारते, "2 कप म्हणजे तुम्ही चहा?" तर लगेच अर्णव म्हणतो, "हो, मी घेईन, पण एका अटीवर, चहा सेम तुझ्या आईसारख्या हातचा झाला पाहिजे. आई करते तसा झाला पाहिजे." तर ईश्वरी हसते आणि म्हणते, "आईच्या चहासारखा?" आणि म्हणते, "कोशिश करेन मी." तर लगेच अर्णव सुद्धा हसतो. तर ईश्वरी म्हणते, "आलेच." असं म्हणत आता चहा करायला गेली बरं का ईश्वरी आतमध्ये. आता पुढे काय घडणार आहे बघा. मूड चेंज करण्यासाठी सगळं झालंय. तर अर्णवच्या डोक्यात मात्र काहीतरी सुरू आहे आणि आता ते काय सुरू आहे ते कळेलच त्याच्यासाठी बघत राहा. तर इकडे आई ना काहीतरी कपडे वगैरे आवरतायत. तर नमू येते आणि म्हणते, "आई, त्या राकेशजींचा फोन तर बंद होतोय." तर आई विचारतात, "अगं पण तू का फोन करतेस त्यांना?" तर नम्रता म्हणते, "आई, अगं त्यांनी तुझ्याकडून पैसे घेतले होते आठवतंय ना तुला? तर तू काय त्यांना पैशांसाठी परत विचारणार नाहीये. पण मी मात्र सोडणार नाही हां त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय." तर आई म्हणतात, "नमू, अगं काय आहे हे?" असं म्हणतात आणि "जाऊ दे गं." तर नम्रता म्हणते, "अगं जाऊ दे कसं जाऊ दे? आपल्याकडे काय पैशांचं झाड आहे? मी वसुली करणार म्हणजे करणार. बरं ठीक आहे, आपल्याला निघायचंय ना किचनसाठी?" तर आई पण म्हणतात, "हो, पण त्याआधी मला एक फोन करायचा आहे. तर तो झाला की आपण निघूया." तर नम्रता म्हणते, "हो, आवरते मी. तर पर्स घेऊन आले," असं म्हणत आता नम्रता आतमध्ये जाते आणि आता पुढे काय गोंधळ आणि कसा गोंधळ होतोय बघा. तर प्रेक्षकांनो इकडे ना आई कपडे वगैरे सगळे आवरून झाले. तर प्रेक्षकांनो इथे ना ईश्वरी अगदी अद्रक कुटतीये बरं का आणि आता अर्णव सुद्धा तिच्या मदतीला तिथे आलाय आणि पुढे कसा गोंधळ होणार आहे ते बघा तुम्ही. अर्णव इथे विचारतो, "मिस इंदौर, मला असं वाटतंय की पाणी टाकण्याआधी दूध टाकलं पाहिजे ना त्याच्यामध्ये?" तर ईश्वरी म्हणते, "सर मी बघते कसं करायचं ते. थांबा जरा तुम्ही." तर प्रेक्षकांनो तोपर्यंत ईश्वरीचा फोन वाजतोय आणि ईश्वरीच्या आईने ईश्वरीला फोन केलाय. तर ईश्वरी म्हणते, "हां, हॅलो आई बोल ना." तर आई म्हणतात, "हॅलो इशू, काय चाललंय?" "काही नाही, थोडी कामात आहे गं, बोल ना तू," असं म्हणते इकडे ईश्वरी. तर अर्णव तिथनं ना हळूच दूध घालत असतो, तर ईश्वरी नाही म्हणून सांगत असते. तर आई पुढे म्हणतात, "बरं तुला एक सांगायचं होतं, काल तुझा आणि अर्णवचा नमुने फोटो दाखवला, जिलबी भरवतानाचा. बघून खूप बरं वाटलं गं." तर ईश्वरी म्हणते, "हो का?" आणि म्हणते, "बरं आई, मी थोडी कामात आहे, नंतर फोन करू का मी?" तर आई म्हणतात, "बरं, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल." आणि असं म्हणताना प्रेक्षकांनो इथे तर अर्णवने ना तेवढ्यामध्ये इथे चहामध्ये दूध ओतलंय आणि आई फोन ठेवता गप्प झाली कारण ईश्वरीच्या तोंडातून असं वाक्य निघतं. ती म्हणते, "अगं सगळी गडबड झाली आहे इथे. मी तुला जरा नंतर फोन करते," असं म्हणत ना फोन चालूच ठेवला बरं का, फोन कट नाही केलेला. तर ईश्वरी तिकडनं ओरडते, "अहो काय हे सर? काय केलंत? सगळं बिघडून गेलं ना." आता प्रेक्षकांनो हे वाक्य ऐकल्यानंतर इकडे ईश्वरीची आई घाबरते आणि ती म्हणते, "इशू,
तर लगेच अर्णव इकडे म्हणतं, "ठीक आहे मिस इंदौर, एवढं पॅनिक होण्याची गरज नाही, एक्स्ट्रीम पॅनिक होण्याची." तर ईश्वरी म्हणते, "एक्स्ट्रीम पॅनिक व्हायची गरज नाही म्हणजे आता काय करायचं याचं? काही गोष्टी बिघडल्या ना, तर त्या परत दुरुस्त करता येत नाहीत." असे ते ईश्वरीच्या तोंडचं वाक्य ऐकून आई परत इकडे हादरतात. ईश्वरी पुढे म्हणते, "तुम्ही आता अजिबात मध्ये पडू नका. मी बघते काय करायचे ते." तर आईंचं चाललंय, "इशू, इशू अगं काय झालंय ते सांगशील का नक्की? इशू, इशू." तर लगेच ईश्वरी म्हणते, "हां आई." तर ईश्वरीची आई विचारते, "काय झालं बाळा?" तर ईश्वरी म्हणते, "अगं आई काय ना, काही नाही, सगळं गडबड होऊन बसले. मी तुला सगळं नंतर एक्सप्लेन करते. बाय." असं म्हणत ना ईश्वरीने आता फोन कट केलाय. पण प्रेक्षकांनो इकडे ना ईश्वरीच्या आईला मात्र टेन्शन आलंय बरं का जाम. इशू, इशू असं करत ना त्या असं ना म्हणजे घाबरतायत. गडबड काय झालं असेल कळत नाही. तर ईश्वरी म्हणते, "सर तुम्ही प्लीज शांतपणे तिथे त्या टेबलावर त्या खुर्चीत जाऊन बसता का?" असं विचारते आणि म्हणते, "मी चहाचं बघते." "प्लीज सर." तर अर्णव काहीतरी बोलेपर्यंत तिकडे ईश्वरीनं जाऊन बसा म्हणून डोळा दाखवते आणि त्या प्रेक्षकांनो ईश्वरीची आई अशी शॉक होऊन उभी राहिली. त्यामुळे नम्रता आली पटकन. तिला समजतच नाही की नेमकं काय झालंय ते. नम्रता म्हणते, "आई मी तयार आहे." पण ईश्वरीची आई अशी ना एकदम डोळ्यात पाणी-बिणी आलेलं बघून नम्रता म्हणते, "आई अगं एवढं टेन्शन का आलंय तुझ्या चेहऱ्यावर अचानक असं?" तर ईश्वरीची आई म्हणते, "नमू अगं काहीतरी बिनसलंय गं." तरी नमू म्हणते, "कुणाचं बिनसलंय?" तर इकडे आई म्हणतात, "जयुताई म्हणत होत्या ना ते बरोबर आहे. इशू आनंदात आहे असं फक्त ना दाखवते ती कदाचित आपल्याला." तर आई तू बस आधी इथे बस. "अगं काय झालंय सांग ना." तर दडपणामध्ये येऊन आपण इशूच्या बाबतीत काही चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना, असं ईश्वरीची आई विचारते. तर नम्रता म्हणते, "आई पण अगं असं असं अचानक काय झालं असं विचारते." तर आई इशूला ना मी फोन केला होता, तर मला म्हणाली ना, "सगळं सगळं बिघडलंय, सगळी गडबड होऊन बसलीये." आणि असं म्हणाली ती मला. तर नम्रता पण म्हणते, "हे भगवान! आणि आता असं म्हणाली इशू?" तर आई पण म्हणतात, "हो ना, अगं मला काही कळतच नाहीये." आणि अर्णवचा सुद्धा आवाज येत होता तिकडनं. ते भांडत नसतील ना दोघं जण. तर नम्रता म्हणते, "अगं पण काल तर आपण फोटो पाहिलेत ना, दोघंही आनंदातच होते." तर आई पण लगेच विचार करतात. नम्रता म्हणते, "मग काय कारण असू शकेल?" तर आई म्हणतात, "नमू मला खूप खूप टेन्शन येते अगं. नवीन घर, नवीन वातावरण आणि यामध्ये या दोघांचं पटत नसेल तर?" "नाही, नाही, नीट काही सांगितलंही नाही गं या मुलीने आणि काही कळतही नाहीये मला." तर नम्रता म्हणते, "आई मी काय म्हणते, इकडे बसून विचार करण्यापेक्षा ना आपण तिकडेच जाऊन बघून येऊया का? आणि आपण तिलाच विचारूया सगळं काय आहे ते." पण हे बघ तू बाबांना नको ना सांगूस ह्याच्यातलं काही. म्हणजे बरं मी पर्स घेऊन येते असं म्हणत आता ही तयार झाली आई आणि नम्रता तिकडे जायला. तर आता पुढे काय गोंधळ होतोय तर बघूया. आता काय झालं असेल असा प्रश्न नम्रताला पडलाय. तर प्रेक्षकांनो इकडे ना अर्णव आता चहाची वाट बघतोय. तर ईश्वरी तिकडनं चहा घेऊन आलेली आहे. "सर हे घ्या तुमचा चहा." असं म्हणत आता चहा ठेवलाय. तर ईश्वरी आता म्हणत असते, "सर त्या राकेशची हिंमत हळू-हळू वाढतच चालली असं म्हणते." तर प्रेक्षकांनो आता तो कधी काहीही करू शकतो. तर लगेच अर्णव म्हणतो, "मिस इंदौर हे बघ टेन्शन घेऊ नकोस. तो काहीही करणार नाहीये असं म्हणून सांगतो. तू बस आणि चहा घे." तो प्रेक्षकांना तोपर्यंत "ईश्वरी, ईश्वरी काय गं चहा होता तुझ्या हातचा एकदम बढिया, अप्रतिम." असं म्हणत ना मामा आलेत प्रेक्षकांना तिथे आणि मग एकदम म्हणतात, "सॉरी म्हणजे नवरा बायकोच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये मी घुसखोरी तर केली नाही ना?" तर प्रेक्षकांनो ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघतात. तर ईश्वरी आता काय म्हणते बघा, "मामा सर जिथे असतात ना, ती स्पेस फक्त त्यांची असते." असं म्हटल्यानंतर अविनाश मामा बघत असतात ईश्वरीकडे आणि ईश्वरी पुढे म्हणते, "बाकी कुणाची नसते स्पेस?" तर लगेच अर्णव म्हणतो, "माझी स्पेस असते की तुझी स्पेस असते?" असं म्हणत दोघं जण इथे हसतात. तर अविनाश मामा खुर्ची ओढत आता तिथे बसून म्हणतात, "वाह! वाह! 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 श्री आणि सौ किती टिपिकल नवरा बायकोसारखे वाद घालायला लागलेत. हे बघून जरा बरं वाटलं." असं म्हणत मामा शांत बसतात. तर ईश्वरी म्हणते, "मामा वाद तर होतातच आमच्यात." आणि लगेच अर्णव मामा पण म्हणतात, "हो, पण अगं तू किती शांतपणे बोलतेस हल्ली त्याच्याशी." लगेच अर्णव म्हणतो, "मिस इंदौर आणि शांतपणे, मामा तू अजून तिचे डेसिबल लेव्हल्स ऐकल्या नाहीयेत अजून." तर ईश्वरी म्हणते, "मामा बघितलत ना, एक एक मौका सोडत नाहीत मला ताणे मारण्याचा." आणि या दोघांचं मामा, मामा चालू आहे. तर लगेच मामा म्हणतो, "शहाण्या माणसाने नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये म्हणतात ते उगीच नाही. आणि सुखी संसाराचे खरं सुख गुपित सांगायचं तर वल्लरी येते आणि म्हणते, "सुखी संसाराचं गुपित आणि तुम्ही सांगणार? धन्य." असं म्हणत आता हातबीत जोडते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता बघा पुढे कशी तू-तू होते. वल्लरी पुढे म्हणते, "संसार करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये." म्हणजे ईश्वरीला टवणा मारायचा असतो. तर वल्लरी मामी इथे म्हणते, "लग्न करणं आणि नीट संसार करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
तर लगेच ईश्वरी म्हणते, "अगदी बरोबर बोललात मामी तुम्ही." आता अर्णव ना ईश्वरीकडे बघत राहतो. ईश्वरी म्हणते, "म्हणजे छान संसार करायची अगदी मनापासून इच्छा असेल ना, तर सांभाळून घेतात लोकं, म्हणजे आपलं आपण सांभाळून घेतलं जातं," असं ईश्वरी म्हणते बघा प्रेक्षकांनो आता. तर म्हणते, "आणि जमतं सगळं मग नंतर?" तर वल्लरी म्हणते, "हो का? 30 वर्ष नेटाने संसार केल्यानंतर तुझ्याकडेच आता क्लास लावते मी." असं म्हणत ना इकडे वल्लरी लगेच बोलते आणि म्हणते, "नीट संसार कसा करावा हे तूच आता मला शिकव," असं ईश्वरीला बोलते. तर ईश्वरी म्हणते, "मामी मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, की संसार आणि पदार्थ हे गरजेपेक्षा जास्त गोड असून चालत नाहीत." पण पण तोपर्यंत ईश्वरीचं बोलणं ऐकून इकडे ना अविनाश मामा म्हणतात, "पण तुझ्या बोलण्यामध्ये गोडवा कसा असेल याची काळजी मात्र घेत जा." आणि आता वल्लरीची पंपी झाली, त्यामुळे वल्लरी आपला पदर-बिदर सोडते आणि तरा-तरा चालत सुटते. तर आता अर्ण म्हणतो, "मामा, तो राकेश जाणार आहे हॉस्पिटलला, लक्ष ठेवावं लागेल. अरे, आज तो अंजलीला घेऊन डॉक्टरांकडे रुटीन चेकअपसाठी घेऊन जाणार आहे," असं इकडे ना अविनाश मामा पण म्हणतात. तर लगेच, "ऑलराईट, गाडी दे त्याला आणि पाटीलला सांग की त्याच्यावर लक्ष ठेवायला," असं अविनाश मामांना अर्णव इथे म्हणतो. तर प्रेक्षकांना अविनाश मामा पुढे म्हणतात, "ईश्वरी, आणखीन एक कप चहा मिळेल का?" तर ईश्वरी म्हणते, "मामा, हा घ्या ना, मी आणते माझ्यासाठी." तर "हा घेऊ," असं म्हणत ना आता ईश्वरीच्या जो चहा आहे तो त्या अविनाश मामांनी परत प्यायला घेतलाय. तर प्रेक्षकांनो इकडे आकाश इकडे फोनवर बोलतोय, "येस, परफेक्ट, आणि आपण काहीतरी पुढे प्लॅन करूया," असं तो काहीतरी कामाचं बोलतोय. तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो रिक्षा थांबलेली आहे. आणि त्या रिक्षातून नम्रताला उतरताना बघताना इकडे आकाश मात्र अक्षी म्हणजे मस्त स्माईल देतो, की त्याला नम्रताला भेटायची इच्छा जी आहे ती पूर्ण झाली असं त्याला वाटतं इथे. नम्रता आणि आई दोघीजणी रिक्षातून उतरतात आणि आकाश म्हणतो, "नम्रता, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज! तुम्ही इथे?" तर आई म्हणतात, की "हो." तर नम्रता पण म्हणते, "हो, ते काय आहे ना, इशूला भेटायचं होतं जरा." तर "ओके," असं आकाश म्हणतो आणि म्हणतो, 2 मिनिटं अजून लेट झाला असता तर आपली भेट झाली नसती," असं आईसमोर नम्रताशी बोलतोय आणि हसतोय. तर आई म्हणतात, "बरं इश्यू आहे ना?" तर आकाश म्हणतो, "हो आहे ना, या प्लीज या आतमध्ये या," असं म्हणत आता दोघी जणी आतमध्ये गेल्यात. तर प्रेक्षकांनो इकडे ना आई आली हे बघून ईश्वरी खूप खुश झाली. "आई" असं म्हणत ती अशी घट्ट अशी मिठी मारते बघा. तर इकडे आकाश आणि नम्रता पण दोघींना किती छान बघत असतात. "आई, नमूताई, काय हे आज अचानक सरप्राईज वगैरे?" "हां," असं म्हणत ईश्वरी म्हणते. तर आई म्हणतात, "इशू, अगं तू दुसरा काही पर्यायच ठेवला नाहीस." असं म्हटल्यानंतर ईश्वरीला अशी बघत नाही, ती एकदम अशी बघायला लागते. आई पुढे म्हणतात, "म्हणून यावं लागलं." "म्हणजे काय झालं?" असं ईश्वरी विचारते. तर नम्रता एकदा आकाशकडे बघते, एकदा आईकडे बघते. तर नम्रता म्हणते, "अगं इशू, आईला तुझी आठवण आली ना, म्हणून आलोय आम्ही, बाकी काही नाही." तर प्रेक्षकांना असं म्हटल्यानंतर आई पण "हो, हो," असं म्हणतात. तर इकडे आकाश म्हणतो, "बरोबर आहे, की आठवण आली की भेटायला आलंच पाहिजे." ह्या दोन्ही अर्थाने बोलतोय बरं का इथे. तर ईश्वरी म्हणते, "आई, अगं सकाळी आपण फोनवर बोललो तेव्हा तर काही बोलली नाहीस येणार आहे वगैरे," असं म्हटल्यानंतर ना आई जरा गप्पच होतात बरं का. आणि ईश्वरी पुढे म्हणते, "आई, आणि सॉरी हां, कामाच्या गडबडीत फोन करायचा राहूनच गेला नंतर तुला." आणि नम्रता म्हणते, "इशू, अगं तुझा फोन ठेवल्यानंतर आईच्या डोळ्यात अश्रू दिसले मला." आणि मग प्रेक्षकांनो इथे ना नम्रता म्हणते, "म्हणून म्हटलं की आता जाऊनच येऊया." तर ईश्वरी विचारते, "आई, अगं काय आहे? फोन केला नाही म्हणून?" तर नम्रताने असं म्हणजे ईश्वरीने असं म्हटलं तर आई म्हणतात, "नाही गं, फोनचं असं नाही, पण आता आकाश आहे तिथे त्यामुळे ह्यांना बोलायला ऑकवर्ड होतंय." तर नम्रता हळूच विचारते, "आकाश सर, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना?" तर आकाश पण म्हणतो, "अरे हो, हो, माझी आज इम्पोर्टंट मीटिंग पण आहे," असं म्हटल्यानंतर आकाश, "मला निघायला हवं," असं म्हणत तिकडनं जातो बरं का. "बाय काकू" वगैरे म्हणतो. नम्रताकडे सुद्धा बघून, "बाय नम्रता," असं म्हणतो. तर नम्रता हसून बाय असं म्हणते. आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय होतंय ते. "आई, अगं," तर लगेच आई म्हणतात, "इशू, अगं आता तरी सांगशील का गं काय झालंय ते?" तर ईश्वरी म्हणते, "अगं आई, काहीच झालेलं नाहीये, तू असं का विचारतेस?" तर आई म्हणतात, "हे बघ इशू, तू ना मनात काही ठेवू नकोस. तुला जे काही वाटतंय, जे काही बोलायचंय ते बोलून मोकळी हो बरं. हे बघ, कितीही परिस्थिती कठीण असली ना, तरी सुद्धा बोलून त्याच्यावर मार्ग काढता येतो." तर "हो गं, हो आई, तू कशाबद्दल बोलतेस नेमकं?" असं ईश्वरी विचारते. तर नम्रता म्हणते, "इशू, हे बघ, काहीही प्रॉब्लेम असेल तर तू प्लीज मनमोकळेपणाने सांग." तर ईश्वरी म्हणते, "एक मिनिट, मला कळेल का नेमकं काय झालंय ते?" असं इकडे ह्यांचं बोलणं चालू आहे. तर प्रेक्षकांनो तोपर्यंत आता तिकडनं गाडीतनं राकेश आणि अंजली आलेले आहेत आणि आता अंजली इकडनं उतरत असते तोपर्यंत राकेश हाक मारतो हा, आणि अंजली, हॉस्पिटलपासून इथपर्यंत येताना काही त्रास नाही ना जाणवला? नाही म्हणजे माझ्या ड्रायव्हिंगला किती मार्क्स देशील? तर अंजली म्हणते, 100 पैकी 100. तर राजेश इथे हसतो, तर अगदीच छान आणलीत गाडी. तर लगेच ना, खरं तर ना अंजली, अर्णवमुळे हे असं कारमध्ये फिरायचं भाग्य लाभलंय बघ. खरंच मेव्हणा असावा ना तर अर्णवसारखा.
कसलाही विचार न करता गाडी, पैसे, दागिने देऊन टाकतो. तर अंजली म्हणते, "तो आधीपासून तसाच आहे माहिती आहे ना तुम्हाला आणि तुमच्या बाबतीत ना त्यांनी कधीच तुझं माझं केलेलं नाही." तर लगेच राजेश म्हणतो, "ते अगदी खरं आहे. जे त्याचं ते माझं असंच तर आहे." असं म्हणतो तो. कुठल्या अर्थाने म्हणतो हे अंजलीला कळत नाही. तर लगेच राजेश इथे म्हणतो, "नशीब लागतं अर्णवसारखा मेहुणा मिळायला." तर लगेच अंजली उतरताना परत राजेश हाक मारतो, म्हणतो, "अंजली, अंजली आज सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टरांनी जेव्हा आपलं बाळ दाखवलं ना, तेव्हा तो क्षण ना मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही गं." असं म्हणतो इकडे राजेश नाटकीपणाने आणि म्हणतो, "आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून काय वाटलं ना, ते खरंच शब्दात नाही सांगता येणार बघून." तर अंजली म्हणते, "आजच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी मला तुमच्यासोबतच जायचं होतं. बघा ना, देवाच्या कृपेने अगदी वेळेत परत आलात तुम्ही." तर राजेश म्हणतो, "बरं तू हो पुढे, मी आलो बॅग्स घेऊन वगैरे." तर आता अंजली हळू चालत ना इथे पुढे येते. तर राजेश ना अंजली गेल्यानंतर इकडे स्वतःशीच असं बघत असतो आणि म्हणतो तो, परत तर मला यायचंच होतं लवकर." तर प्रेक्षकांनो, आता ती वेळ येणार आहे कारण उद्याच्या भागात आपल्याला कळतंय इथे आई विचारतायत, "हॉस्पिटलमध्ये एकट्याच गेल्या होत्या अंजली ताई, तू जायचं ना बरोबर?" असं ईश्वरीला म्हणत असतात. तर ते अंजली म्हणते, "मी एकटी नव्हते गेले, राजेश होते ना माझ्यासोबत." आणि मग अंजलीच्या लक्षात होतं, की "अरे हो, तुमची तर भेटच नाही झाली ना यांच्यासोबत. आज भेट होईल." आणि इकडे राजेश फुगा, पिशवी घेऊन येतोय आणि प्रेक्षकांना आता ईश्वरीला आता जाम भीती वाटते कारण राजेशचा खरा चेहरा इकडे आईंना बघून धक्का बसणार. बघूया नेमकं काय घडणार त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.